राज्यात हिंदी भाषेवरून वाद सुरू असतानाच आता महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 या कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे। या कायद्याला महाविकास आघाडीकडून जोरदार विरोध आहे, तर आज आझाद मैदानावर विरोधकांनी आंदोलनही केलं। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर करू देणार नाही असा इशारा दिलाय। राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचे स्वप्न बघू नका, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात याला विरोध करू असा इशारा ठाकरेंनी दिला। तर कायदा सुव्यवस्थेला धोका किंवा संकट निर्माण करणं हे विधेयक नेमकं काय आहे ते आपण बघू शकतो। कायदा सुव्यवस्थेला धोका किंवा संकट निर्माण करणं, केंद्र किंवा राज्याच्या कोणत्याही सरकारी यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणं हे या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकामध्ये आहे। तर लोकांमध्ये भीती धास्ती निर्माण करणारी कृती करणं याच्यावरून या विधेयकानुसार शिक्षा केली जाणार आहे। रस्ते, रेल्वे, जल, हवाई दळणवळणामध्ये व्यत्यय निर्माण करणं याच्यावर सुद्धा शिक्षा होऊ शकते। सरकारी व्यवस्थेमध्ये व्यत्यय निर्माण करण्याकडे कल असणं यासाठीही त्या व्यक्तीला दोषी धरलं जाईल। व्यत्यय निर्माण करण्याविषयी प्रचार करणं बेकायदेशीर मानलं जाणार आहे। तर सरकारी व्यवस्थेत व्यत्यय निर्माण करणाऱ्या संघटना या बेकायदा ठरवल्या जातील। संघटना बेकायदा घोषित केल्यावर बचावासाठी कोर्टात जाता येणार नाही असं या विधेयकामध्ये आहे। तर संघटना म्हणजे कोणतीही संघटना, गट, संस्था अथवा व्यक्ती असू शकते। विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटकेची सरकारला मुभा हे विधेयक पास झालं तर मिळेल। आणि एक दिवस असाच येईल की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र, जसं काल हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला आणि सरकारला गुडघ्यावरती आणलं, तसंच जर का हे विधेयक आणलं तर आजच सांगतो सगळ्या पक्षांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने एकत्र आणून या सरकारला गुडघ्यावर आपल्याला आणावंच लागेल। आणि त्याच्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, नात्याने शरद पवार साहेबांच्या वतीनं आम्ही सगळे तुम्हाला हा विश्वास देतो की अशा प्रकारचा कोणताही सामान्य व्यथा मांडण्यासाठी कोणताही प्रयत्न करणाऱ्या माणसाचा आवाज दाबण्याचा पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न होणार असेल तर सगळा महाराष्ट्र आपण एकत्रित करू आणि सरकारशी संघटित लढा करू। चांगल्या कामासाठी सगळे आपण एकजूट झालो। हिंदीचा युटर्न झाला, आपण सगळे एकजूट झालो तर हाही कायदा आपण पाडण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मनगटात। त्याच्यामुळे या मनगटाच्या ताकदीवर कितीही त्यांची सत्ता येऊ दे, कितीही पक्ष फोडू दे, किती काय करू दे, त्यांना काय प्रॉब्लेम नाही, करू दे त्यांना। कधीतरी या पापाचा घोडा करू। आणि भारताच्या संविधानाचा अवमान कोणी करणार असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता कायदा तयार होईलच। हा कायदा केवळ त्यांच्या विरोधात आहे जे भारताचं संविधान मानत नाहीत, जे या भारतामध्ये अराजकता आणत आहेत। त्या अराजकतावादी शक्तींच्या विरोधात कायदा आहे। अराजकतेला जर त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं। या ठिकाणी अराजकतेला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीचं गुणगान करायचं, संविधान पायदळी तोडवणाऱ्यांच्या सोबत उभं राहायचं हे कुठेतरी बंद केलं पाहिजे।